आंबोली धबधबा सगळ्यात फेमस। राईटला घ्या थोडी। हा चला, कशी आहे गर्दी? चला चला चला, राईटला घ्या। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आपल्यासाठी घेऊन आलो एक खास व्हिडिओ। त्यासाठी मी आता आलो आहे कोल्हापूर एस स्टँडला आणि थंबनेल टायटलवरून आपल्याला आतापर्यंत समजलंच असेल की आज आपण प्रवास करणार आहोत आंबोली घाटात आणि तेही आपल्या लालपरीने। तर प्लॅटफॉर्म नंबर 9 किंवा 8 वर आपली गाडी येणार आहे। आत्ता वाजले सकाळचे 9, अजून काय आपली गाडी आलेली नाही। आणि आपला अजून एक यूट्यूबर मित्र आहे, तो सुद्धा आज आपल्याला जॉईन करणार आहे। तो लवकर येईलच। आताच त्याचा फोन आला होता, येतोय तो आता एस टी स्टँडवर। आणि पाऊस बघा, पावसाने पुन्हा एकदा जोर घेतलेला आहे। थांबला तर अजिबात नव्हता, जस्ट स्लो झाला होता। ही एक एस टी चालली आहे, सगळ्या लालपऱ्या थांबल्या त्या साईडला। आणि आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा। इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता, इन्स्टा आयडी आहे puneri.humsafar। तर जसं मी आपल्याला म्हणत होतो, आपला यूट्यूबर मित्र येणार आहे आपल्यासोबत, तर फायनली तो आलेला आहे समोर। कसे आहात सगळे? तर आता आपण निघालो आंबोली घाटाकडे, तर सावंतवाडीला आपण जाणार आहोत। तर पुणेरी हमसफर गेल्या लास्ट 6 महिन्यापासून आमचा विचार चालला होता व्हिडिओ काढण्याचा, आज योगायोग आलेला आहे। पण आता फायनली ती वेळ आलेली आहे आणि वातावरण पण बघताय आपण जबरदस्त। इकडे बघा, अतिजलद कोल्हापूरला जाणारी, कोल्हापूरहून कुठं चालली काय माहिती, अतिजलद लिहिलंय फक्त। तर बघूयात, आत्ता वाजलेत 9:30 आणि 10:30ला सांगितलंय तिथं आम्ही इन्क्वायरी केली, तर 10:30ला दाखवते सावंतवाडीची गाडी, कारण सावंतवाडीचीच गाडी आपल्याला भेटेल जी आंबोली घाटातनं जाईल। इकडे या साईडला पण गाडी लागते बरं का, पण इकडे ना गगनबावडा फोंडा घाट मार्गे जाते, त्यामुळे इकडून आपल्याला काय भेटणार नाही ती। तर 8 किंवा 9 नंबर प्लॅटफॉर्मला लागेल गाडी। वातावरण एक नंबर झालं इकडचं। समोर आपण गाडी बघताय ही पुणे स्टेशन पणजी। तर ही गाडी जाते आंबोली घाटामार्गे सावंतवाडीला, कारण की पणजी म्हटलं की सावंतवाडीवरूनच जाणार। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर गर्दी बघा आपण। आता अतुल आहे ना, अतुल गेला आतमध्ये, तर जागा भेटते का नाही बघायला। तर बघू आता, ही या गाडीने जर आपल्याला जागा भेटली तर या गाडीने जाणार आहोत आपण। गर्दी अवघड आहे। मागं कर्नाटक राज्याची पण बस दिसते आपल्याला। चालक दादाला बोललोय आपण, थोडं परवानगी मागितली पुढे थांबण्याची, जागा तर काय भेटणार नाही इकडं। तर फायनली बस मध्ये चढलोय आता, जागा काय आहे नाही बघता, फुल जाम। तर जसं मी आपल्याला सांगितलं, आता याच गाडीने जायचं ठरवलंय। अतुलने विचारलं ड्रायव्हर दादांना, तर ड्रायव्हर दादांनी परवानगी दिली की आपण उभं राहून पुढे व्हिडिओ बनवू शकतो, कारण की जागा नाही बसायला ना। जर मागं बसायला जागा असती तर मग कामच झालं असतं, पण ठीक आहे। तर आता 5-10 मिनटं थांबेल गाडी नाही, 5-10 मिनटं थांबायला मग निघूयात, कारण की प्रवास पण काही जास्त लांब नाही आहे, पण प्रवास खूप जबरदस्त आहे, त्यामुळे आपण ॲडजस्ट करून तर जाऊ। जागा नाही तर नाही, काय फरक नाही पडत आपल्याला। कोल्हापूर स्टँडवरून निघली गाडी आता आपली, आणि तिकीट मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दाखवतो। किती होतं तिकीट? 430। हे बघा, 430 रुपये दोघांचं काढले। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो आपला टोटल रूट आहे कोल्हापूर ते सावंतवाडी 141 किलोमीटर आहे अप्रॉक्सिमेटली। आणि सगळ्यात पहिल्यांदा कागल येईल, आता कागलनंतर निपाणी, आणि मागच्या वेळेस आपण ट्रॅव्हल केलं होतं जी आपली स्लीपर बस होती त्यावेळेस ती गडिंग्लज मार्गे गेली होती, तर यावेळेस ही बस आपली जाणार आहे आजऱ्या मार्गे। आणि आजऱ्यानंतर आपला मोस्ट फेमस ज्याच्यासाठी आपण हा रूट करतोय
म्हणजे महाराष्ट्राच्या चेहरापुंजी ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे आंबोली घाटातनं आपण प्रवास करणार आहोत आणि तिथलं निसर्गाचं रूप आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर खूप मजा येणार आहे मंडळी. आणि आता हा प्रवास बघताय, वारा एवढा भारी सुटलाय ना खरं तर. आता उभं राहून पण त्याची फील घेणं एक वेगळीच मजा आहे आता सध्या. भारी झालं. डिझेल भरायसाठी थांबली होती गाडी, आता निघली आहे परत. आपला नॅशनल हायवे परत लागला आहे, समोर बघताय. हा सरळ बेळगाव बँगलोरकडे जातो. कागलला आली आहे गाडी आता. पाऊस बघा, कागलला आली, मगाशी पाऊस नव्हता, परत चालू झाला एक नंबर. आता याच्यात कागलमध्ये, कोल्हापूरमध्येच, कोल्हापूरमधला तालुका कागल. याच्यानंतर येणार निपाणी. कागल सोडल्यानंतर आपल्याला लगेचच आपण समोर पाहत आहे इकडं कर्नाटका स्टेटची चेकपोस्ट लागली. तर आता आपण ऑफिशियली कर्नाटका स्टेटमध्ये आलेलो आहे आणि थोड्या वेळासाठी आता आपण याच्यानंतर निपाणी जाणार. निपाणी कर्नाटकमध्ये. तर मगाशी मी म्हणलो चुकून की निपाणी शेवटचा तालुका आहे, तर निपाणी हे कर्नाटकामध्येच येतं. आणि त्याच्यानंतर आपण पुढे राईट साईडला एक रस्ता जातो, त्या रस्त्याने आपण आजराला जाणार आहोत. रस्ता एक नंबर आहे. पण बघू शकता महाराष्ट्र कर्नाटक परत महाराष्ट्र काही वेळासाठीच आहे फक्त कर्नाटकमध्ये. साडे 11 वाजलेत. आता निपाणीला पोचलोय, म्हणजेच बेळगावमधलं निपाणी. पाऊस बघा बाहेर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, अजून पण आहे ना 7-8 लोक तरी बाहेर थांबलेत. जागा अजिबात नाही बाहेर आतमध्ये बसायला, तरी येणार आहेत. त्यामुळे इथं थांबलेलंच बरं. बाहेर पाऊस पण आहे, नाही तर इथं पण थांबायला जागा नाही भेटत. बघितली का गर्दी? ऑलरेडी थांबलेले होते. आता बघायचं कसं आहे. ही आहे प्रवासाची मजा, उभा राहून. तर चला, आता खूप वेळ थांबलो होतो आपण निपाणीमध्ये. जवळजवळ 15-20 मिनिटं झाले थांबलो होतो. पाऊस बघा, इकडं थांबायचं काही नाव घेत नाही. ड्रायव्हर दादा नाही ना, मागचं दिसायला थोडासा प्रॉब्लेम होता, त्यामुळं आरसा ॲडजस्ट करण्यासाठी कंडक्टर दादा उतरलेत.
आजरा अजून 32 किलोमीटर राहिले इथून. हा जो रस्ता आहे ना हा जातोय गडिंग्लजला. मागच्या ज्यावेळेस आपण प्रवास केला होता आपली जी स्लीपर बस नाही त्यावेळेस आपण गडिंग्लज मार्गे सावंतवाडीला गेलो होतो. त्यावेळेस चालू आहे आजऱ्या मार्गे. टर्निंग बघा कसं आहे खतरनाक. सव्वा 12 झालेत. आता पोहोचलो आपण उत्तूरला. तर उत्तूर हे गाव आजरा तालुक्यामध्ये येतं जे की येतं कोल्हापूर जिल्ह्यात. पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रात आलोय. खूप सारे लोक बघताय आपण आत्ता उतरले तिथं आणि चढायला तेवढेच रेडी आहेत या साईडला. थोडं पाय मोकळे करू म्हणतोय पण बाहेर जाणं काही शक्य नाही. बाहेर जायला म्हणलं की अवघडच होऊन जातं. शेती बघा कशी फुल जोमात आहे. आजरा आहे ना इथून आता 11 किलोमीटर बाकी आहे आणि फायनली आपल्याला बसायला जागा भेटली. तर जवळजवळ 1 वाजत आलाय. 10:30 निघलेला तिकडे. फायनली बसमधून बाहेर यायचा थोडासा चान्स भेटलाय. तरी पण आता बघा आजऱ्यावरून चढायला गर्दी किती आहे. पाऊस पण चालू झालाय मस्त. आता इथून मला वाटतं 30-35 किलोमीटर राहिलं आहे आंबोली. तर खास त्याच्यासाठी आपण आलो होतो. आता मी आपल्याला म्हणलो जागा भेटली कशी तरी पण आता जसं दिसतंय ना कोणीतरी जागा पकडणार परत. पण काय करणार आता उभं राहून तो उभं राहून त्याला काय होते. मस्त आहे बस स्टँड. शिवशाही थांबली इथं. आणि आजऱ्यामधून कोण हा व्हिडिओ बघताय मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा काय फेमस आहे आजऱ्यामधलं. आजरा खरं तर तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यातला. हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे. आता खाली उतरलो होतो आजऱ्यामध्ये व्हिडिओ करण्यासाठी जागा पण होती पण आता बघा मागं बघताय फुल झालं एकदम. तोपर्यंत सगळी जागा गायब. आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे ना की लॉंग डिस्टन्सच्या गाड्यांमध्ये ही लोकल पब्लिक येते म्हणजे लोकल गाड्या कमी आहेत. लोकल गाड्या जर जास्त असल्या तर हा प्रॉब्लेम नाही होणार. धुकं बघा कसं आहे एक नंबर. आता इथून हेडलाईट चालू.
गाड्यांना हेडलाईट चालू झाले 3 दिवस झाले. कसं आहे आंबोली. कसं आहे साक्षात स्वर्गात आल्यासारखं वाटतं की नाही. आंबोलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बघायला भेटणार आहे काय आपल्याला कुठं. हीच आहे आपल्या निसर्गाची किमया. महाराष्ट्रामध्ये असे काही टुरिस्ट प्लेसेस आहेत जे तुम्हाला थक्क करून टाकतात. 1:30 वाजले दुपारचे. वाटतंय का ज्यासाठी आलो होतो ना हाच तो क्षण. इथूनच आता जो पुढचा काही 20 किलोमीटरचा जो प्रवास असणार आहे ना तो आपल्यासाठी असणार आहे. चला काळजीपूर्वक आपल्या निसर्गाचा आनंद घ्या. आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत यातच वेगळी मजा आहे. कारण की रिक्षा बघा रिक्षा. पर्यटक बघा रविवार आहे आज. रविवार असल्यामुळे आता किती टाइम लागतो हे सांगता येणार नाही. ड्रायव्हर दादा म्हणतो ते मागच्या वेळेस 3 तास लागले होते फक्त घाट खाली उतरायला. फुल जाम. 2 व्हीलरवालेच जास्त दिसायला लागले. पाऊस बघ कसला आलाय खतरनाक. गेले आतमध्ये. ट्रकवाल्याला मानलं पाहिजे. कंटेनर घेऊन आला एवढा मोठा. हे पण एवढं ट्रॅफिक कसला पडतोय. गाड्या बघा रस्त्यातच पार्क केल्यात. रस्ता एवढंच आहे त्याच्यामुळे 4 व्हीलर आणणं अशा ठिकाणी प्रॉब्लेमच आहे. इतरांना प्रॉब्लेम स्वतःला प्रॉब्लेम. इकडं फुल खोल दरी आहे पण काही दिसणारच नाही. कसा आहे पाऊस. आंबोलीमध्ये ना तुम्ही पावसाळ्यात जरी आला तर पावसाचं हे तुम्हाला हे रूप पाहायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढे गाडी आली. सगळ्यात महत्त्वाचं हिवाळ्यामध्ये आला तर ह्याची मजा वेगळीच असते. त्यामुळे आपण कुठल्याही ऋतूमध्ये आला उन्हाळा सोडून तर इकडे फिरायला आपण बिंदास येऊ शकता. धबधबे बघा इकडे जागेवर धबधबे. पांढरं शुभ्र पाणी आहे. बघा फुल जाम आहे. आता फुल एन्जॉय चालू आहे इथं पोरांचा. पाऊस एवढा जोरात आहे. जाम बीम काय नाही बरं का. सगळ्यांनी पार्क केल्यात गाड्या. पुढे बघा तुम्ही पार्किंग मुळे झाले.
हे बघा, असं असल्यावर गाड्या लावायला जागा नाहीत, मध्ये लावल्यावर काय होणार आहे? तर गाडी बंद केली आता अक्षरशः, कारण ऑप्शनच नाही. आता बघा 2 गाड्या युटर्न घेतला 2 गाड्यांनी. आता थोडीशी जागा झाली, पुढे एक अजून एक गाडी. खरं तर आहे ना भिजायची खूप इच्छा झाली, पण जायचंय परत पुण्याला, अवघड होईल. त्यामुळे थोडंसं स्वतःला आवडतंय. छत्री पण आहे, पण बूट जर भिजला ना तर अवघड होऊन गेला, कारण पाऊसच तेवढा आहे. पक्क जाम आहे भाई, सगळ्या पार्किंगला लावलेल्या गाड्या आहेत. आपली गाडी त्यात, बस निघणं मुश्किल आहे आता. पण हे चुकीचं आहे बरं का. आता इथे आपण फिरायला येतो, हे अशा बाटल्या विटल्या टाकणं, कचरा करणं हे योग्य नाही आहे. आपण निसर्गाचा आनंद घ्यायला तो निसर्ग खराब करायला, तर हे समजत नाही मला. समोरून बघा विठाई आली आहे. चला थोडं राईटला घ्या, राईटला घ्या. हा चला पुढं. सावंतवाडी बेळगाव. चला आंबोली धबधबा सगळ्यात फेमस. राईटला घ्या थोडी. हा चला. कशी आहे गर्दी? चला राईटला घ्या. फायनली गर्दीतनं बाहेर निघलो. आता रस्ता मोकळा झालाय बघा. पण मजा आली बरं का. काही म्हणा, वसूल झाला, पैसा वसूल. आणि एवढ्या लांबून आलो ना, खरं तर गाड्या नव्हत्या, लकीली गाडी भेटली, आपल्याला जागा पण नव्हती, उभं राहूनच आलो. आपण बघितलंय पूर्ण प्रवासामध्ये, पण सार्थक झाला आल्याचं. इकडे धबधबा बघा कसला आहे बघा. भाई साईडला बस. खतम. तीन वाजलेत. फायनली पोहोचलोय सावंतवाडीला. पाहताय आपण निसर्गरम्य ठिकाण. आपली एसटी माग गर्दी पाहताय. लोक जेवढे उतरले तेवढेच परत चढायच्या तयारी येते. 10 वाजता प्रवास चालू केला होता. 3 वाजले. जवळजवळ 5 तासापेक्षा जास्त वेळ घेत आपली बस फायनली पोहोचली सावंतवाडीला. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो पाहिलेला आंबोली घाट
आणि तिथलं जे वातावरण होतं जवळजवळ 1.5 ते 2 तास आपण तिथं घालवले. सोबतच आपला भाऊ होता अतुल, हाही आपल्यासोबत आज याने प्रवास केला. या भाऊचं पण चॅनल आहे अतुल गिलचे नावाने, जरूर सबस्क्राईब करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तसंच इथं नाव पण दिलेलं आहे स्क्रीनवर, आपण पाहू शकता. सपोर्ट करा भाऊला. आणि अशा तऱ्हेने दुसरी एक एस टी आलेली बघताय, लोक परत चढण्यासाठी तयार आहे. कारण कोकणातली किंवा ग्रामीण भागातली एस टी म्हणजे एक लाईफलाईन आहे त्यांची. जसं मुंबईची लोकल आहे तसंच आपण समजू शकता. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.